नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चकोंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात सातारा येथील वाटार गावातील माऊली वडापाव सेंटरला आणि पाहणार आहे पाऊस पडल्यावर खाऊ वाटणारी कोल्हापुरी पद्धतीची कांदा भजी ची संपूर्ण रेसिपी. तर चला पाहूयात. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण वडापाव आणि समोसाचे जे रेसिपी केली त्याला आपण भरपूर प्रतिसाद दिला. भरपूर पद्धतीच्या कमेंट्स मिळाल्या मला. त्याचबरोबर आता पावसाळी दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये लोकांना असं चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं. चमचमीत म्हणण्यापेक्षा त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त करून कोल्हापुरी पद्धतीची कुरकुरीत अशी कांदा भजी खाऊ वाटते. तर ती मी आता तुमच्या समोर बनवणार आहे आणि कोल्हापुरी बिन पाण्याची कुरकुरीत अशी कशी भजी बनते ती मी आज तुमच्या पुढं बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारा हा उभा कांदा चिरायचे, लहान अशा तक्ष्या काढून उभ्या पद्धतीचा कांदा चिरायचा. तर आता आपण जे भजी बनवणार आहे ते आपण किती प्लेटची बनवणार आहे? आता साधारणतः आपण एक 2 किलोची भजी बनवणार आहे. मग त्याच्यामध्ये किती प्लेट होतील? 2 किलो मध्ये साधारण 10 ते 15 प्लेट होतील. 10 ते 15 प्लेट होतील. ठीक आहे. आणि कांदा चिरताना त्याच्या पाकळ्या बनण्यासाठी हा जो मधला पेस आहे असा कट केल्यानंतर ह्याच्या पाकळ्या चांगल्या पद्धतीने पडते. असा मधला पेस त्याला काढावा लागतोय. नंतर म्हणजे त्याच्या पाकळ्या अशा चांगल्या पडतात. तर ह्या तुमच्या व्यवसायाला साधारण किती वर्ष झाले आता? माझा हे व्यवसाय 7 वर्षापासून चाललाय. आता हे 7वं वर्ष मला आहे. परंतु कुठल्याही पद्धतीचा अनुभव नसताना आपल्या प्रत्येकाच्या हातात काय कला आहे हे कुणालाच माहिती नसते. मला सुद्धा माझ्या हातात एवढी कला आहे किंवा माझ्या हाताला इतकी टेस्ट आहे हे मला सुद्धा माहित नव्हतं. परंतु आता ज्यापासून मी कांदा भजी बनवायला लागलो किंवा हा व्यवसाय करायला लागलो, काय परमेश्वराची कृपा असेल इतकी माझ्या हाताला जी टेस्ट आहे हे जर मला अगोदर माहिती असती तर मी याच्या अगोदरच व्यवसाय चालू केला असता. म्हणजे तुम्ही व्यवसायात ठरवून नाही, अपघाताने आलाय? म्हणजे तुम्हाला ठरवून न करता तुम्ही आपला हा व्यवसाय आपण करू असं सुद्धा मला माहित नव्हतं. पण काय वेळेवरती प्रसंग येतात आणि प्रसंगाने माणसाला कुणीकडे दिशा दिसेल आणि त्या दिशेत काय फायदा आहे. हॉटेल लाईन ही आपली काय पहिली दिशा नव्हती, परंतु हॉटेल लाईन मध्येच आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातूनच आपण सक्सेस झालो. आणि लोकांनी बी नुसतं आपल्या बोलण्याकडे बघून नाही, क्वालिटीच्या मनाने आपल्याला चांगला प्रतिसाद दिलाय. त्याच्यामुळे हे माझ्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळतोय. कारण आता हा कांदा उभ्या पद्धतीचा आपण कटिंग करून घेतलेला आहे. आता ह्याला पूर्णपणे असा मिक्स करून पूर्णपणे असा सुट्टा करायचा कांदा. असा पूर्ण पाकळ्याच्या मोकळ्या केल्या म्हणजे खेकडा भजी चांगली कुरकुरीत असे होतं. आता जे आपण बनवणार ते बिना पाण्याचे आहेत ना? हा, बिना पाण्याची कांदा भजी. पावसाळा म्हटलं की लोकांना जास्त म्हणजे भजीची आवड असते आणि त्यातल्या त्यात कांदा भजी खेकडा भजी खाण्याची जास्त आवड लोकांना राहते. त्या पद्धतीची आपण ही आज खेकडा भजी बनवणार आहे. खूप छान अशी खेकडा भजी बनवूया. आता हा कांदा हे करून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ मिसळूया. मीठ मिसळून झालं त्याला आता थोडासा ओवा, त्याचबरोबर थोडासा सोडा टाकायचा आपल्याला. हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता खेकडा भजी म्हटलं की त्याला जास्त बेसन वापरून चालत नाही. कमी प्रमाणामध्ये मिसळायचं, बेसन आपल्याला तिसरा हिस्सा आपण मिसळलेला आहे. तिसऱ्या हिस्सामध्ये आपण आता 1 किलो कांदा घेतलाय
तर आपलं हे साधारण किती हे टाकले? पाव किलो बेसन घ्यायचे आहेत. पाव किलो बेसन. पाव किलो बेसन घ्यायचं. हे आता मिक्स करून आपलं झालेलं आहे. आता आपण कांदा भजी सोडायला. म्हणजे हा ओलो आलाय तो आपला मिठामुळे आलेला आहे. हा, मिठामुळे संपूर्ण याला मीठ पाझरलेलं आहे. हा, याला पाणी टाकण्याची अजिबात सुद्धा गरज नसते. ऑटोमॅटिक याला एक अर्धा तास हे करून ठेवलं त्याच्यामध्ये छान प्रकारे थोडस आपण याच्यावर आता थोडस सुकं पीठ टाकू. भजी सोडायला चालू करूया. कांदा भज्याला कुरकुरीत बनवायचं जर असेल तर प्रथमतः तेलाला जास्त ताव देता कामाचं नाही. कमी तावामध्ये अशी भजी थोडीशी शिजून घेतली पाहिजेत. जास्त ताव दिला तर एकदम भजी करपली जातात. आता आपली कढई छोटी असल्यामुळं थोडी थोडी आपण भजी सोडणार आहोत. मित्रांनो, कुठलाही धंदा प्रसन्न मनानं किंवा आपल्याला त्याची हे म्हणजे ग्राहक हे आपलं दैवत आहे असं समजून जर आपण कुठला व्यवसाय केला, पैसा तर मिळतच राहतो, पण त्याचबरोबर आपण मन लावून जर कोणी एखादा धंदा केला तर त्यात आपण पूर्णपणे सक्सेस होऊ शकतो आणि ग्राहकांना सुद्धा समाधान वाटेल असं आपल्याला हे झालं पाहिजे. तर अशा प्रकारे आपली आता ही भजी तयार होत आलेली आहे. प्रकारे आपली ही कोल्हापुरी पद्धतीची काही बिना पाण्याची कांदा भजी तयार झालेली आहेत. त्याला खेकडा भजी असं म्हटलं जातं आणि हे पूर्णपणे आता तयार झालेले आहेत. आपली मित्रांनो, आज आपण हे कोल्हापूर पद्धतीची बिना पाण्याची कांदा खेकडा भजी तयार अशा पद्धतीचे झालेले आहेत आणि गेल्या 2 व्हिडिओमध्ये जशी आपण मला कमेंट दिली त्याच पद्धतीने ह्या रेसिपीच्या मला कमेंट मिळतील अशी मी आशा बाळगतो आणि ही खूप छान झालेली अशी कुरकुरीत कोल्हापुरी पद्धतीची खेकडा भजी आपणास आवडली तर कमेंट करा. धन्यवाद. भजी कशी वाटली तुम्हाला? भजीची क्वालिटी अख्ख्या वाटरामध्ये खायची म्हणले तर माऊलींची खायची 1 नंबर क्वालिटी. आणि मी जवळजवळ 5-6 वर्षाची कंटिन्यू खाते मी भजी. यांच्यात कुठलीही क्वालिटीमध्ये तडजोड नाही. 1 नंबर क्वालिटीची भजी असते आणि सगळ्यात म्हणजे ते गरम गरम सगळ्यात येते, ते गरम गरम खायला येते सगळ्यात. तर आपण रेटिंग द्यायचं ठरलं तर 10 पैकी किती रेटिंग देताल? मार्क द्यायचं ठरलं तर 10 पैकी 10. 10 पैकी 10. ठीक आहे, धन्यवाद.